युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या गॅस तुटवड्याचा मोठा फटका आता कोल्हापुरातील शिवभोजन केंद्र चालकांना बसायला सुरुवात झालेली आहे। व्यावसायिक गॅस पुरवठा पूर्णतः बंद केला गेला असल्यामुळे आता जेवण तयार कसं करायचं अशा पद्धतीची परिस्थिती या सर्वांसमोर आहे। काहींनी चुली मांडून जेवणाची व्यवस्था केलेली आहे, मात्र ज्या ठिकाणी अशा पद्धतीनं चुलीची सोय करता येत नाही त्यांनी नेमकं काय करायचं हा देखील प्रश्न आहे। आणि याच पार्श्वभूमीवर या सगळ्या कोल्हापुरातल्या शिवभोजन केंद्र चालकांनी कोल्हापूरचे जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन व्यावसायिक गॅस पुरवठा करण्याची मागणी आहे ती केलेली आहे। आपल्यासोबत शिवभोजन थाळीचे हे सगळे केंद्र चालक आहेत, त्यांनी काय नेमकी मागणी केलेली आहे काय आपण बोलूयात। काय सांगाल, खरं तर व्यावसायिक गॅस पुरवठा होत नाही आहे, काय तुमची काय मागणी केली आहे तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे? शिवभोजन चालकांसाठी अत्यावश्यक सेवा म्हणून व्यावसायिक गॅसची पूर्तता शासनाने करून द्यावी अशी आमची त्यांना विनंती आहे। तसा एक GR आहे शासनाचा, तो आम्ही काल साहेबांना दिलेला आहे। काय नेमका फटका बसतो या सगळ्या एकूणच गॅस तुटवड्याचा? काय कसं आहे, लोक महिला चुलीवरचं वगैरे जेवण करायची सवय मोडलेली आहे, त्यामुळं महिला जेवण करायला चुलीवरती तयार नाहीत। घरची वगैरे लोक आमचे आहेत सगळी राबतात आणि ती आम्ही करून घेतो आहे। चपाती तरी अजिबात चुलीवर करता येत नाही, चपातीपुरतं काहीतरी पुरून आम्ही गॅस चालू केलेला आहे आणि शिवभोजन चालू केले। त्यामुळे लोकांना वेळ होतो आहे, उन्हात ताटकळत लोक उभं राहतात दारात। आता बघितलं तुम्ही, उन्हात उभं राहतात लोक। किती जिल्ह्यातल्या किती केंद्र चालकांना या सगळ्याचा फटका बसायला सुरुवात झालेली आहे आणि जिल्हा प्रशासनाचं आता यावर काय म्हणणं आहे? तुम्ही निवेदन देखील निवेदन दिलेलं आहे, सरांनी सांगितले कलेक्टर साहेबांनी, आज परत आम्ही भेटणार आहे त्यांना या संदर्भात की आम्हाला काहीतरी सोय करून द्यावी, तुम्ही सिलेंडरच्या एजन्सींना सांगावं की आमचा पुरवठा चालू करावा अशी आमची विनंती आहे। काही शिवभोजनचे केंद्र चालक असे देखील आहेत ज्यांनी गॅस मिळत नसल्यामुळं आपलं शिवभोजनचं केंद्र जे आहे ते पूर्णतः बंद केलेलं आहे। काय सांगाल, शिवभोजनचं केंद्र बंद करण्याची वेळ आली? भोजन बंद करायचं कारण म्हणजे साहेब, गेले 9 ते 10 महिने झाले आम्हाला पैसे मिळालेले नाहीत। त्या युद्धाचं कारण, त्या युद्धाच्या कारणमध्ये आम्हाला कमर्शियल गॅस मिळणार, ते गॅस मिळत नसल्यामुळं आम्ही आज कोल्हापूरातले 4 ते 5 केंद्र चालकांनी मी शिवभोजन बंद केलेलं आहे साहेब। उपासमारची वेळ आली आहे, गोरगरीब अक्षरशः उन्हातनं तानातनं फिरायला आल्यात, कुठलं चालू आहे कुठलं बंद आहे कुठलं चालू आहे, ब्रह्म अवस्थेत ही लोक आहेत। आणि त्यात आणि मला कर्जाचा बाजार झाला डोंगर येऊ, आणि अन्न नागरी पुरवठा खात्यानं डिक्लेअर केलं आहे की 20 तारखेच्या पुढं आम्ही तुम्हाला बिलं देतो। तरी आता आज उद्या हिंदू धर्मातला एक नवीन मोठा सण आहे आपला गुढीपाडवा, हा उद्या होत आहे। उद्या कामगारांनी आमच्या आणि आम्ही आणि गोरगरीब जनतेने कसा साजरा करायचा हा मोठा आमच्यावर परस्म आमच्या डोक्यावर पडलेला आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळी शिवभोजन चालू झालं त्यावेळीची जी महागाई आणि आत्ताची महागाई आणि युद्धाची महागाई हे काय फरक आहे याचा बघावा शासनानं। आणि कालच एक GR काढला शासनानं की हॉस्टेलचं परत जिथं जिथं मेस आहेत शासनाच्या त्या ठिकाणी शासकीय मध्याह्न भोजन त्यांना चालतं आणि आम्हाला का देणार शासन? जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो, जिल्हाधिकाऱ्याला गडबड देते, आम्ही ते मान्य करतो, परंतु आज जिल्हाधिकाऱ्यांनी ताबडतोब निर्णय घेऊन आम्हाला कमर्शियल कमीत कमी मापून आम्हाला टाक्या द्याव्यात अशी मी शासनाला कळकळीची विनंती करत आहे। खरं तर काही केंद्र चालक आहेत जे नाईलाजानं ज्यांच्याकडे जागा उपलब्ध आहे ते चूल मांडतायत, मात्र ज्यांच्याकडे जागा उपलब्ध नाही त्यांची नेमकी काय? छोटे छोटे दुकान काय असल्यामुळे ते लोक चूल कुठं मांडणार साहेब? मोठी प्रश्न आहे हो। चूल मांडायची झालं तर त्याला जागा लागते मोठी, जशी आता इथं जागा तुम्ही बघितली तशी आमच्याकडे आहे जागा, परंतु आम्ही गॅसची वाट बघावली कधी गॅस होते आम्हाला। निदान चपात्या करायला तरी गॅस पाहिजे साहेब, ही आमची विनंती आहे। पहिला पण कशा पद्धतीने या सगळ्या शिवभोजन केंद्र चालकांची मागणी आहे? खरं तर ज्या पद्धतीनं सरकारनं शासकीय विद्यालयांमधले हॉस्टेल्स असतील, त्याचबरोबर मध्याह्न भोजन केंद्र असतील यांना व्यावसायिक गॅस पुरवठा चालू ठेवलेला आहे, तशाच पद्धतीनं शिवभोजन केंद्रांना देखील व्यावसायिक पुरवठा हा अत्यावश्यक सेवेमध्ये घेऊन त्या ठिकाणी गॅस पुरवठा करावा अशा पद्धतीची मागणी या सगळ्या कोल्हापुरातील शिवभोजन केंद्र चालकांची आपल्याला बघायला मिळते। जर्नलिस्ट सुनील काटकरचं, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।